श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार, ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका. आणि तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कारण जितके तुम्ही स्वामी नाम जपाल तेवढे तुमचे जीवन सुखी, समाधानी आणि यशस्वी बनेल. चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार. स्वामी म्हणतात, बाळांनो, कधीच स्वतःला दुर्दैवी समजू नका. स्वतःला कधीच कमनशिबी समजू नका. कारण या जगात दुःख हे फक्त तुमच्या एकट्याच्याच वाट्याला आलेले नाही. जरा तुमच्या आजूबाजूला तुम्ही नजर फिरवून बघा. तेव्हा तुम्हाला समजेल की इतरांच्या दुःखासमोर तुमचे दुःख हे खूप छोटे आहे. या जगातील कितीतरी लोक हे रोजच्या अन्नासाठी झगडत आहेत. दिवसभरात अर्धे पोटी एकदा जरी त्यांना जेवण मिळाले तरी ते स्वतःला भाग्यवान समजतात. कितीतरी जणांच्या डोक्यावर छत देखील नाही, ना त्यांच्याकडे त्यांचे अंग झाकण्यासाठी त्यांच्याकडे नीट कपडे देखील नाहीत. तरी देखील ते स्वतःला भाग्यवान समजतात. रोज दिवसातून त्यांना खूप झगडावे लागते, त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. पण असे असूनही ते या जन्मापासून पळून जात नाहीत. रोजचा संघर्ष करत ते जिद्दीने त्यांचे जीवन जगत आहेत. त्यांच्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या परिवारासाठी रोज त्यांच्या परिस्थितीशी ते झगडत आहेत. त्यांची कर्तव्ये ते पार पाडत आहेत. मग आता तुम्हीच बघा, तुमच्याकडे सर्व काही आहे. मग एका छोट्याशा गोष्टीसाठी तुम्ही तुम्हाला दुर्दैवी समजत आहात. देवाच्या कृपेने तुम्हाला तुमच्या डोक्यावर छप्पर मिळालेले आहे, अंग झाकण्यासाठी कपडे मिळालेले आहेत, 3 वेळचे पोटभर जेवण मिळालेले आहे, छान सदृढ असे शरीर मिळालेले आहे. मग तरीही स्वतःला तुम्ही कमनशिबी समजता, स्वतःला दुर्दैवी समजता. बाळांनो, जीवन ही एक लढाई आहे, ही एक स्पर्धा आहे. तुम्ही सर्वजण या लढाईतील, या स्पर्धेतील खेळाडू आहात. खेळ खेळताना तुम्ही पडलात, हरलात तरी हार न मानता पुन्हा जिद्दीने उठून पळायचे असते, जिद्दीने पुन्हा खेळायचे असते. हार जीत ही तर चालूच राहत असते. सर्वांनी हा जीवनाचा डाव शेवटपर्यंत असाच खेळत राहायचा असतो, तो मध्येच सोडायचा नसतो. बाळांनो, या जीवनाच्या खेळाला तुम्ही कोणत्या नजरेतून पाहता हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जर या स्पर्धेला, या जीवनाला जर सकारात्मक दृष्टिकोनातून पाहाल तर या खेळाचा तुम्ही खूप आनंद घ्याल. आणि जर का तुम्ही या खेळाला नकारात्मक नजरेतून पाहाल तर नेहमी दुःखीच राहाल. प्रत्येक खेळ हा जिंकण्यासाठीच खेळायचा नसतो, कधी कधी हारण्यासाठी देखील खेळायचा असतो. कारण त्या हारण्यामध्येही आनंद शोधता आला पाहिजे. प्रत्येक क्षण हे आनंदाने, समाधानाने जो मनापासून जगतो तोच या जीवनाच्या स्पर्धेतील खरा विजेता असतो, हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, कधीच कोणालाही कमी समजू नका, कोणावरही हसू नका, कोणाचाही अपमान करू नका. तुमच्या
चांगल्या जीवनाचा, तुमच्या श्रीमंतीचा कधीच अभिमान, कधीच गर्व बाळगू नका. कोणालाही तुच्छ लेखू नका, कारण काळ, वेळ ही बदलतच असते. ती कधीच आहे तशीच राहत नाही. वेळ ही बदलतच असते आणि प्रत्येकाची वेळ ही येते. त्यामुळे कधीच तुम्हाला मिळालेल्या चांगल्या जीवनाचा, तुमच्या सुखसंपत्तीचा कधीच गर्व करू नका आणि कोणालाही हिणवू नका. कारण कर्माचा फेरा हा गोल असतो. ज्यावेळेस तो फिरतो तेव्हा ते तुमच्या जागेवर आणि तुम्ही त्यांच्या जागेवर केव्हा पोहोचता हे तुम्हालाच कळणार नाही. त्यामुळे सर्वांशी प्रेमाने, आदराने वागा, सर्वांना सन्मान द्या. ज्यावेळेस तुम्ही इतरांना आदर, सन्मान देता तेव्हाच तुम्हालाही समोरचे लोक आदर, सन्मान देत असतात. तुम्ही इतरांना जे द्याल तेच फिरून तुमच्याकडे परत येत असते, हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल, सुखा समाधानाने, शांततेने जीवन जर जगायचे असेल, तर तुमच्या पैशाला तुमच्या खिशातच ठेवा. तुमच्या पैशाला तुमच्या डोक्यावर चढू देऊ नका. कारण ज्या वेळेस हा पैसा तुमच्या डोक्यावर चढतो तेव्हा तुम्ही स्वतःला खूप श्रेष्ठ समजता, खूप हुशार समजता, स्वतःलाच देव समजू लागता आणि इतरांना तुच्छ लेखू लागता. आणि हीच तुमच्या विनाशाची सुरुवात होत असते, हे लक्षात ठेवा. पैसा म्हणजे लक्ष्मी माता आणि लक्ष्मी तिथेच वास करते, तिथेच टिकते जिथे शांतता, प्रेम, समाधान, आदर, सन्मान असतो. त्यामुळे पैशाला देवाऱ्यात पूजा. त्या पैशाला कधीच डोक्यावर घेऊन फिरू नका. बाळांनो, असे उदास होऊन फक्त आकाशाला, या उंच उडणाऱ्या पक्ष्यांना फक्त पाहू नका. तुमच्यात देखील त्या पक्ष्यांप्रमाणे उंच उडण्याचे सामर्थ्य आहे. त्यासाठी जो मरगळेपणाचा, स्वतःवरच्या अविश्वासाने भरलेले जे दोऱ्यांनी तुम्ही तुमचे जे पंख बांधून ठेवलेले आहेत ते पहिला खुले करा. स्वतःवर, स्वतःच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास ठेवा. मग बघा तुम्ही कसे त्या पक्ष्यांप्रमाणेच उंच झेप घेता. ते तुमच्या प्रगतीने, तुमच्या यशाने तुमचे जीवन उजळवून टाकतात. हे जग फक्त उडणाऱ्याला सलाम करत असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हार मानून थांबू नका. उठा, स्वतःवर विश्वास ठेवा, जोमाने प्रयत्न करा आणि उंच झेप घ्या. यश त्यांनाच मिळत असते ज्यांनी खूप दुःख, खूप अडचणी या सोसलेल्या असतात. त्यांच्या रात्री या त्यांनी जागून काढलेल्या असतात. असे जीवन जगा. तुमच्या नसल्याने देखील प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येकाच्या मनात तुम्ही जिवंत असाल. तुम्ही कितीतरी जणांचे प्रेरणास्थान बना. कितीतरी लोकांना तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कितीतरी जणांचे जीवन हे सुवर्णमय बनेल असे स्वतःचे व्यक्तिमत्व बनवा. हे तुमचे मौल्यवान जीवन सार्थकी लावा. भिवू नका, सगळे काही चांगलेच होणार. फक्त प्रामाणिकपणे तुमचे कर्म तुम्ही नेहमी चांगले करत राहा. मग तुमचे देखील सर्व चांगलेच होणार. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे
असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.